पुरातन जन्म उद्यान श्री मलंगड या किल्ल्याने खरंच भाई लय चॅलेंज केलं आहे. आपण एवढा सुमसाम एवढ्या धुक्यामध्ये आम्ही दोघंच आहे. मला वाटत ना आता आमच्याच दोघांशिवाय गडावरती कोण आहे. मला वाटते कोणाच नाही आहे. मला हवा इथं खूप जोरात सुटला होता, खूप जोरात. माझा आवाज पण येतो की नाही माहीत नाही. तर मस्त थ्रिलिंग ॲडव्हेंचर होता पहिला असा किल्ला ज्याने आम्हाला हा जो वर दिसतोय हा मलंगड आहे. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका अजून भन्नाट व्हिडिओमध्ये, अजून एका सह्याद्रीमधल्या गड किल्ल्यांवर. आणि हा जो माडी बघताय तुम्ही सध्या तो दिसत नाही, पण तो आहे मलंगड. आपण आलो आज मलंगडला भेट द्यायला, जो की आहे कल्याण अंबरनाथच्या जवळ. ठाण्यावरनं एकदम 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथून जे व्ह्यू दिसतं त्याचे एकदम भारी. तर हा व्हिडिओ पण एकदम भारी होणार आहे. सध्या तर पाऊस जोरात नाही आहे, बघू आपल्याला वातावरण साथ देतं का. वेदर कासवर चेक केलं आहे, पाऊस बहुतेक येणार आहे, पण सध्या तर नाही. सध्या चांगले व्ह्यू आपल्याला बघायला भेटत आहेत. आपण हे एन्जॉय करू. यायचे झाल्यास आपल्याला कल्याण स्टेशनला उतरून बस आणि रिक्षा असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. बस ही आपल्याला प्रति व्यक्ती 20 ते 25 रुपये आणि रिक्षा ही आपल्याला 250 ते 300 रुपये चार्ज करते. जर आपल्याकडे प्रायव्हेट गाडी असेल तर तिचे काही पार्किंगचे शुल्क भरावे लागतात. 2 व्हीलरचे 50 रुपये आणि 4 व्हीलरचे 200 रुपये. आणि आज आम्ही आलो संडे दिवशी. आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल, पण गर्दी आता तरी एवढी बघायला भेटत नाही आहे, कारण की आमची सुरुवात होते 15 ते 20 मिनिटं झाले. पण पाऊस खूप भन्नाट आहे. आणि हे असे वॉटरफॉल्स गडावरनं खाली येत आहेत. व्ह्यू तो एकदम सुंदर आहे, पण पाऊस खूप जोरात आहे. आता तरी दिसतं आहे, थोडं दिसत पण नव्हतं. थोडं धुक्यामध्ये हरवून गेलं होतं. तर छाऊ, पावसामध्ये ट्रॅक करायला कसं वाटतंय? एकदम छान. अजून तर आपण पायथ्याशी रोड अजून वर चढ, अजून ट्रॅकिंग खरी सुरुवात झाली नाही. अजून फक्त पायथ्याशी सुरुवात बनवली. शपथ हालत खूप खराब झाले. वरतून पाऊस पडते आणि आतून बॉडी गरम होते. एवढे ट्रॅक केले आजपर्यंत 7-8. या ट्रॅकला खूप बेकार दम लागते. त्याच्या तर पण मांडत गेल्यात, तरी खूप चालेल बाकी अजून. पण हे नजारे जरा तरी शिकून देत आहेत. धुकं गेले. त्याच्या मागं आपला गड श्री मलंगड. चल खूप चढण बाकी अजून. चल, पहिला क्रॅश तर आलाय. हा हाजी मलंग दर्गा आहे, फेमस इथला. बघ, मला बोलता पण येत नाही, इतकं दम लागलाय. पहिला क्रॅश आलाय झाला. त्याच्यानंतर गडच आहे, पण बहुतेक अजून पाऊण तास ते 1 तास लागेल, कारण की आम्ही या टायमाला खूप स्लो चढते. पुढे आलो तर आम्हाला
चालत चालत सरळ आल्यावर हा जो हाजी अलंग मेन मार्ग आहे, दर्गा आहे, तो हा मेन दर्गा आहे. आपल्या खालती दिसले ते 2 छोटे छोटे दर्गे होते, हा मेन दर्गा आहे. आता इथे एक पोलीस चौकीचाही लावला आहे बोर्ड. तिथून हा ही जी एक छोटीशी गल्ली जाते, ही गल्ली घेऊन आपल्या वर जायचं आहे. समोर रस्ता नाही, आम्ही समोर गेलेलो, पण थोडी विचारपूस केल्यावर समजलं की हा रस्ता घेऊन सर जायचं आहे किल्ल्यावर. इथे एक पोलीस स्टेशन आहे, हिल लाईन पोलीस स्टेशन. हे पोलीस स्टेशन आहे, हेच आहे पोलीस स्टेशन. कोणत्या अँगलने वाटते पोलीस स्टेशन आहे? अरे भाई यहाँ से कहाँ जाना है? हवेली दिख रही है. हे पोलीस स्टेशन होतं वाटतं भाई कधी काळात. हां हाच बरोबर रस्ता आहे, बरोबर पॅच लावलो आपण. आता ती गल्ली घेऊन आपण समोर आलो ना, तर इथे इथून चालू होतो तो खरा पॅच किल्ल्याकडे जाण्याचा. किल्ला इथे वरती आहे, तिथे आता तर पण पूर्ण धुक्याने हरवला आहे. चांगलीच फुटणार आहे एवढं वर जायला. आता बघू कसं काय होतं. चला, आमचे सौ सरकार म्हणले चांगले फाटणार आहे. चला बघू. आतापर्यंत जो आपण ट्रॅक केला तो पूर्ण असा घराबिरांनी भरला होता, खालती एकदम खालती अशी घरं बिरत एकदम. आता इथून जो मेन दर्गा लागतो हाजी अली दर्गा, तिथून जर आपण राईट मारला तर आपण या पॅचला येतो आणि इथून आपली किल्ल्याची खरी चढाई इथून सुरू होते हात खाली ते येईपर्यंत. चला आता बघू इथे काय परीक्षा होते आमची. या किल्ल्याने खरंच भाई लय चॅलेंज केलं आहे आपल्याला. आम्ही किल्ल्याच्या वर आले आता पूर्ण, पण वातावरण बघा तुम्ही किती बेकार झाले. काय म्हणजे काय दिसत नाही, काहीच दिसत नाही. आणि आता वरतून एक माणूस खालीच होता, तो बोलला की आता वर जाणं खूप रिस्की आहे. आणि कारण की ना मलंगगडावर जायचं असेल ना तर तिथे एक रिस्की पॅच आहे, तो आपल्याला पायपाने चालत जावं लागतो. तो आता बंद आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथूनच परत जायचा निर्णय घेतो आहे. कारण की असं वाटतं वातावरण अजून खराब होणार आहे, आणि आत्ताच एवढं खराब झालं आहे. आणि मला वाटत ना आता आमच्या दोघांशिवाय गडावरती कोण आहे, मला वाटते कोणच नाही आहे. एवढा सुमसाम एवढ्या धुक्यामध्ये आम्ही दोघंच आहे. कोण असतात तर आम्ही गेलो असतो, म्हणून आम्हाला पण जरा आता वर जाणं रिस्की वाटतं आहे. आता लवकरच कारण की आता इथून गेलो ना वर तर एक पॅच आहे, तो पायपाने चढत जायचं आहे, पण त्यासाठी हार्नेस वगैरे पाहिजे. पण तो पॅच तर आम्हाला काय करता येणार नाही, म्हणून आता आम्ही इथूनच परत जातो आहे. किल्ल्यावर पूर्ण वर यायला 2 तास लागले, सगळ्यात अवघड चढायला वाटली. तर मग चला हा ब्लॉग आम्ही आता इथंच बंद करतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि या किल्ल्याला कसं यायचं, कुठून यायचं याची सगळी माहिती आम्हाला देतो, थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण जर मलंगगडला यायचं असेल तर तुम्हाला आधी यावं लागेल कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवरून तुम्हाला बस भेटते हाजी मलंग दर्गासाठी, कारण की ते फेमस दर्गा आहे म्हणून बस कंटिन्यू असते. आणि जर बाईकने यायचं असेल तर आम्ही तर आलो ठाण्यावरनं 40 किलोमीटर आहे. आम्हाला यायला लागला 1 तास. पूर्ण हायवे रोड नाही आहे, मध्ये हायवे, बाकी थोडा सगळं असं कच्चा रस्ता आहे, गावचा रस्ता आहे. तर मलंगगडला या. आम्हाला असं वाटलेलं की रविवारी म्हणून खूप रश असेल, पण काहीच नाही. असा आवाज होतो की आता किल्ल्यावर आम्ही दोघंच आहे या वातावरणामध्ये.
टाईप पूर्ण वर पाहिजे असतं ना गेलेलो असतो, पण आम्हाला असं वाटलं की इथे येऊन आम्हाला हार्नेस हा जो आहे हा ते हवा इथं खूप जोरात सुटला खूप जोरात. माझा आवाज पण येतो की नाही माहीत नाही. तर मस्त थ्रिलिंग ॲडव्हेंचर होता. पहिला असा किल्ला ज्याने आम्हाला चॅलेंज केलं. हवा नाही शोधत आणि तुम्हाला किल्ला दिसत असेल हा गड. बरोबर आणि खाली बसले आणि लांब पर्यंत कोणच दिसत नाही. तर चला व्हिडिओवर बनवून राहा. व्हिडिओवर म्हणजे आपल्या चॅनलवर बनवून राहा. पुढं तर सुचत नाही आता, एवढी बेकार अवस्था झाली. तर मलंगड निघून